पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण मोठ्या प्रमाणात मेट्रोचं नेटवर्क तयार केलं आहे। जवळपास MMR रिजनमध्ये 427 किलोमीटरचं मेट्रोचं हे नेटवर्क आहे। त्यातलं मेजर मुंबईमध्ये आपलं नेटवर्क आहे। आपले अंडरग्राउंड मेट्रोचं काम पूर्ण झालं आहे। बाकीही मेट्रोचं काम आपण वेगाने पूर्ण करतोय। आता दिल्लीनंतर सर्वात जास्त मेट्रोचं नेटवर्क असलेली मुंबई आहे। दिल्लीला ते करायला 20 वर्ष लागले, आपण 6 वर्षात ते करून दाखवलेलं आहे। आता 2026-27 मध्ये जवळपास 50 किलोमीटरचं काम पूर्ण होईल। 27-28 मध्ये 80 किलोमीटरचं काम पूर्ण होईल। 29 पर्यंत आतालेले सगळे नेटवर्क आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि काही नवीन आता अजून आपण विस्तारित नेटवर्क घेतोय, त्याला कदाचित त्याच्या पुढचा कालावधी लागेल। आणि हे करत असताना याच्या सोबतच आपल्या बेस्टमध्ये आपल्या बसेस ज्या आहेत, या बसेस करता आज मुंबईच्या लोकसंख्येची तुलना केली तर आपल्याकडे 5000 बसेस आहेत, पण मुंबई सारख्या शहराकरता किमान 10,000 ते 12,000 बसेसची आवश्यकता आहे। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात EV बसेसचे आपण निर्णय घेतला, त्याचे ऑर्डर्स दिले आहेत आणि पुढच्या काळामध्ये फ्लीट मोठी आपण करणार आहोत। आणि ही फ्लीट मोठी करून त्यातनं ज्याला आपण लास्ट माइल कनेक्टिव्हिटी म्हणतो, ती लास्ट माइल कनेक्टिव्हिटी ही मुंबईमध्ये तयार करून मुंबईकरांना त्यांचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न आहे। सबर्बन रेल्वेच्या संदर्भातही आपल्याला माहिती आहे की मुंबईची जी लाईफलाईन आहे आपली लोकल ट्रेन, त्यामध्ये MUTP 2 MUTP 3 याच्या माध्यमातून MUTP 3A याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात राज्य सरकार केंद्र सरकार मिळून त्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे। आणि जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याची लांबी वाढवणं, ट्रेन्सचे डब्बे वाढवणं, ट्रेन्सची सफाई चांगलं करणं, त्या ठिकाणी एस्केलेटर्स लावणं, वेगवेगळ्या पॅसेंजर ॲम्युनिटीज तयार करणं। आता याचा दुसरा टप्पा असा आहे की केंद्र आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी जे काही आपले डब्बे आहेत, कारण आपल्याला माहिती आहे आपल्या डब्यांना गेट्स नाही आहेत आणि गेट्स लावले तर लोकांना तिथे गुदमरल्यासारखं होईल, फार गर्दी त्या ठिकाणी असते। डब्यांची संख्या अजून 3 कशी वाढवायची या संदर्भातले काही ट्रायल्स चाललेले आहेत। नवीन सिग्नलिंग सिस्टीमचे ट्रायल्स चाललेले आहेत आणि त्यासोबत आता संपूर्ण आपल्या सबर्बन रेल्वेमध्ये मेट्रो सारखे बंद दरवाजाचे डबे, ज्याच्यात स्लाइडिंग डोर बंद दरवाजे होतील आणि पूर्णपणे AC अशा प्रकारचे डबे आपण तयार करणार आहोत। आणि हे करताना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना मी विनंती केली होती आणि त्यांनी ती विनंती मान्य केली की सेकंड क्लासच्या तिकिटामध्ये 1 रुपयाचा देखील वाढ न करता आम्ही मुंबईकरांना त्या लोकलमध्ये अतिशय चांगला प्रवास हा पुढच्या काळात देणार आहोत। टप्प्याटप्प्यानं हे होईल, पण ऑर्डर तर आम्ही सगळ्या ट्रेन्स रेक चेंज करण्याच्या देऊ। टप्प्याटप्प्याने त्याची डिलिव्हरी सुरू होईल आणि त्या पद्धतीनं आपण ते काम करणार आहोत। ट्रान्सपोर्टेशनमध्ये एक अजून नवीन प्लॅन आपण जो तयार केलेला आहे, हा मुंबई वॉटर ट्रान्सपोर्टचा प्लॅन तयार केला आहे। मागच्या काळामध्ये मुंबईमध्ये आपण रोरो सुरू केली, आज ती अतिशय यशस्वी झालेली आहे। काही ठिकाणी आपण पॅसेंजर बोट्स सुरू केले आहेत। आत्ता एकूण मुंबई आणि MMRचं जे क्षेत्र आहे, या MMRच्या क्षेत्रामध्ये जवळपास 85 नॉटिकल माईल इतकी वॉटर ट्रान्सपोर्टची व्यवस्था उभी आहे। आता आपण जो या ठिकाणी प्लॅन केला आहे त्याच्यामध्ये मुंबईसह MMR क्षेत्रामध्ये 200 नॉटिकल माईल एवढं वॉटर ट्रान्सपोर्टचं नेटवर्क आपण उभं करतो। 21 ठिकाणी आपण जेटीज तयार करतो, वॉटर टॅक्सीज आपण त्या ठिकाणी आणतो। या वॉटर टॅक्सीज ज्या आहेत याही सस्टेनेबल असल्या पाहिजेत, त्या अल्टरनेट फ्युएलवर इलेक्ट्रिक